आनंद पार्क येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप. आनंद पार्क येथील देवी मंडपात ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे व महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष स्वर्गीय जयेश अनंत तरे यांच्या स्मरणार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे व ठाणे जिल्हा महिला उपसंघटक माजी नगरसेविका महेश्वरी संजय तरे यांच्या वतीने आनंद पार्क आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना शिवसेनेच्या माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे यांच्या हस्ते मोफत छत्री वाटप करण्यात आले. मोफत छत्री वाटप कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष जयेश अनंत तरे यांना नुकतीच 3 महिन्यापूर्वी देवाज्ञा झाली. यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्तावित माजी नगरसेविका व कार्यक्रमाच्या आयोजिका महेश्वरी संजय तरे यांनी व्यक्त केले. महेश्वरी तरे म्हणाल्या की आमचे दादा स्वर्गीय अनंत तरे यांचे समाजसेवेचे कार्य आम्ही तरे कुटुंबीय असेच पुढे नेत राहू. आज ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा आम्ही सन्मान करून ज्येष्ठांनी आम्हा तरे कुटुंबियांना जो आशीर्वाद दिला त्यामुळे आमचे बळ आणखीनच वाढले आहे आणि आम्ही ज्येष्ठांचे खूप कृतज्ञ आहोत. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे यांच्या हस्ते शेकडो ज्येष्ठ महिला व पुरुष नागरिकांना मोफत छत्री वाटप केले. या प्रसंगी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी महेश्वरी तरे व संजय तरे यांनी केलेल्या उपक्रमाचे स्वागत करून कौतुक केले. सदर मोफत छत्री वाटप कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला विभाग संघटक वैशाली मोरे, विभाग प्रमुख मयुरी पैलकर, विभाग समन्वयक योगेश भोईर, उपविभाग प्रमुख दादू शिंदे, महिला उपविभाग प्रमुख अनुराधा चव्हाण, उपविभाग प्रमुख मनोज पाटील, सत्यवान कदम, आझादनगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत, महिला शाखा संघटक जया बांबुडे, उपशाखा संघटक सुनीता सपकाळ, सागर माने, ज्येष्ठ शिवसैनिक शंकर माने, ज्येष्ठ नागरिक नंदकुमार चाचे, आंधळे गुरुजी, भक्ती योगेश भोईर, सावली, ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्ष चव्हाण, महिला शिवसेना कल्पना मोरे, कल्पना कदम, मयुरी कदम, सुनीता उतेकर, अरुणा आरडे, शिवसैनिक बाबू देशमुख, संतोष गवई, सुनील भोईर, जितेंद्र राणे, मिनल लाड आदींसह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा प्रमुख संतोष दंत यांनी केले. तसेच आनंद पार्क, आझाद नगर, ऋतू पार्क, वृंदावन, श्रीरंग परिसरातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना स्वर्गीय अनंत तरे साहेबांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार सालाबादाप्रमाणे मोफत वह्या वाटप रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता आनंद पार्क येथील देवी मंडपात होणार आहे. दादांनी आम्हाला राजकारणापेक्षा समाजकारण जास्त शिकवलं आणि त्याचाच हा वसा घेतलेला आम्ही पुढे चालवत आहोत. जरी किती दुःख आली सुख आली सगळे विसरून जो समाजकारणाचा वसा घेतला तो आम्ही पुढे चालवतो. आमच्या घरातलं जयेश अनंत तरे याचं निधन झालं त्यामुळे आम्ही आमचे वाढदिवस साजरे केले नाही, पण सामाजिक उपक्रमात कुठेच खंडाळून दिला नाही. की दादांचं स्वतःचं तत्त्व होतं शो मस्ट गो ऑन. कारण माझ्या सासूबाई पण जेव्हा गेल्या होत्या त्यांनी मला 10 दिवसात बाहेर काढलं होतं की नाही, आपल्याला हे जे सामाजिक आपण जो वसा घेतलेला आहे तो आपल्याला वारसा घेतलेला आहे तो चालवायचा आहे. त्याचप्रमाणे आता आम्ही 8 ऑगस्टला यांचा वाढदिवस झाला, आता 24 ऑगस्टला माझा वाढदिवस आहे. आम्ही कुठलाही कार्यक्रम साजरा करणार नाही आहेत, परंतु ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही हे जे सामाजिक उपक्रम आहेत, आज आम्ही छत्री वाटप करतो आहे. 25 तारखेला लहान मुलांच्या ज्या वह्या वाटपाचा कार्यक्रम आहे तो घेणार आहोत, पण आमचे वाढदिवस न साजरे करता आमचे हे उपक्रम आम्ही साजरे करणार आहोत. दादाने आम्हाला शिकवलं आहे की समाजसेवा करायची. आम्ही कुठेही राजकारण करत नाही आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही हा प्रोग्राम करतो. 8 ऑगस्टला माझा बड्डे होता पण मी साजरी केला नाही, कारण आमच्या घरातलं एक तरुण गेला, आमचा मुलगा जयेश तरे. त्यामुळे ठरवलं की कोणाचे दोघांचे बड्डे न करता तर आपण लोकांची फक्त सेवा करायची. त्याप्रमाणे आम्ही छत्र्या वाटावाटा करतो आहे ज्येष्ठांसाठी. आज ज्येष्ठ नागरिक दिन आहे त्यामुळे. आणि 8 ऑगस्टला आम्ही बड्डे न करता त्याच वह्या जे मी 10,000 वह्या वाटतो प्रभागातील मुलांना, तो प्रोग्राम 25 ऑगस्टला आम्ही रविवारी 7:30ला करणार आहे. त्याप्रमाणे आम्ही सेवा करत आहोत. दादाने आम्हाला शिकवून दिले की कुठेही राजकारण करू नका, लोकांची सेवा करत राहा. आपला देवाने दिले त्यातलं आपण लोकांना काहीतरी सेवा करायला आपण केली पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही करतो आहे. आई-वडिलांचे आम्हाला नेहमीच सांगायचे की लोकांची सेवा करा, तुमचं नाव कायम लक्षात राहील, कुठेही काही करू नका. त्याप्रमाणे आम्ही हे प्रोग्राम साजरी करतो आहे. कुठेही आम्ही दुःखात आहोत पण तरी आम्ही लोकांची सेवा करतो आहे. देव आम्हाला आशीर्वाद देवत की आम्हाला दुःखातनं बाहेर काढत.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. बाळकुमच्या दहीहंडीमध्ये लाखोंच्या रकमेची पारितोषिके देणार. ठाणे सालाबादाप्रमाणे साई जलाराम प्रतिष्ठान बाळकुम यांच्या विद्यमाने ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी सभापती माजी नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, युवा सेना उपअधिकारी ठाणे शहर विकेश संजय भोईर यांच्यातर्फे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीकाला उत्सव 2024चे आयोजन करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. जो गोविंदा पथक 9 थर लावेल त्या विजेत्या गोविंदा पथकास रोख रुपये 2 लाख व आकर्षक चषक व इतर अनेक आकर्षण रोख पारितोषिक असणार आहेत. कार्यक्रमास अनेक सिने कलावंतांची उपस्थिती, सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी कोळी गीते, नृत्य आदी उपस्थितांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. कार्यक्रम श्री साईबाबा मंदिर चौक बाळकुम नाका येथे होईल. तसेच बाळकुम गावाची मानाची हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख रक्कम रुपये 25,000 व आकर्षक चषक, महिला गोविंदा पथकास रोख रक्कम रुपये 21,000 आकर्षक चषक तसेच 6 थर व 7 थर 3 ते 5 हजार व 8 थराला 25,000 अशी सलामीसाठी रोख रक्कम देण्यात येईल. अशी एकंदर 11 लाखापेक्षा जास्त रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहे. ठाणे भिवंडी मुंबईच्या गोविंदा पथकात सहभागी होण्याचे आवाहन माजी विरोधी पक्षनेते देवराम भोईर, माजी नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, विकेश संजय भोईर यांच्यातर्फे करण्यात आले. तशा वतीने गेले 24 वर्ष या ठिकाणी हा दहीहंडीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असताना या दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आकर्षण बक्षिसे त्या ठिकाणी ठेवली गेलेली आहेत. त्याचा तुम्हाला संजय भोईर यांनी तुम्हाला सांगितलं असल्यामुळे काही पलीकडे मी जाऊन बोलणार नाही, परंतु एवढं सांगू इच्छितो की हा दहीहंडीचा कार्यक्रम होत असताना या ठिकाणी मला अभिमान वाटतो माझ्या बाळकुमच्या दहीहंडीचा. या ठिकाणी 24 वर्ष या ठिकाणी आम्ही ही दहीहंडीचा कार्यक्रम होत असताना कुठेही गाळबोट लागणार नाही अशा दृष्टिकोनातून आम्ही संपूर्ण खबरदारी घेऊन ही दहीहंडीचा कार्यक्रम त्या ठिकाणी करत असतो. नामवंत अशा प्रकारचे कलाकार देखील त्या ठिकाणी येत असतात. त्याचबरोबर राजकीय मंडळी देखील या ठिकाणी येतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये आज या ठिकाणी आणखी एक उत्सवात भर पडेल. गेल्या वर्षी देखील या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आले होते आणि कार्यक्रमाला या ठिकाणी शोभा वाढवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर इतर खासदार देखील या ठिकाणी येत असतात. अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही बाळकुमची जी मानाची हंडी आहे या ठिकाणी मला अभिमान वाटते माझ्या बाळकुमच्या सर्व गोविंदा पथकांच्या या ठिकाणी सर्व गोविंदा पथक त्या ठिकाणी शिस्तीने येत असतात आणि बाळकुमच्या हंडीला मान वंदना देऊन त्या ठिकाणी आणि ती कशी फोडता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात. त्यामुळे बाळकुमचे दहीहंडीचा एक आपण दहीहंडी व्यक्त होतो त्या ठिकाणी आणि बाहेरचे सर्व गोविंदा पथक या ठिकाणी आहेत की मुंबई, ठाणा, भाईंदर तसंही या भागातले जे काय गोविंदा येतात भेवडी साईडचे आपण या नवी मुंबई त्या गोविंदा पथकासाठी आपण या ठिकाणी ती 2 लाखाची बक्षीस त्या ठिकाणी ठेवली आहे. ती बक्षीस देखील या ठिकाणी आपण त्या पटकावी त्या लोकांनी आणि अशा पद्धतीचा आमचा एक संकल्प या ठिकाणी आहे की त्यामुळे लोकांना या ठिकाणी याचं मनोरंजन बघण्याकरता मिळावं. आणि आता ही 24 वर्ष या ठिकाणी हा उत्सव होत असताना कधीही लोकांचा एकही लोकांनी अशा प्रकारची तक्रार केली नाही त्या ठिकाणी की दहीहंडीला त्या ठिकाणी कुठेतरी बाधा येईल अशा प्रकारचा. परंतु अशा उत्सवात आम्ही सगळं पार पाडतो. लोकांना विश्वासामधून घेऊन त्या ठिकाणी चालत असतो. विविध प्रकारचे जे काही त्याला सुरक्षित दृष्टिकोनातून ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे
गोविंदा पथकाला कुठच्याही याला असं जरा या ठिकाणी त्याला हे लागणार आहे अशा प्रकारे खबर गेलं असतं. त्याच्यावर ॲम्ब्युलन्स हॉस्पिटल आम्ही त्या रेडी ठेवलं त्या ठिकाणी आणि त्या ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलचे रेडी ठेवलं असल्यामुळे त्याचा हा कोणाची बाधा येणार नाही अशा प्रकारची खबरदारी घेतली. आणि पुनश्च या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या दहीहंडीचा आपण जो आमचा कार्यक्रम होता असो मानाची बालकुची दहीहंडी सर्वांनी बघण्याकरता या ठिकाणी यावं आणि हा आता सोहळा या बघावा अशा प्रकारचं चित्र त्याने पाहण्याकरता मिळतं. प्रचंड गर्दी अशा प्रकारचा उत्सव त्याला होतो. पोलीस बांधवांचं सहकार्य मिळतो, पत्रकार बांधवांचं सहकार्य मिळतो, इतर संस्थांचं देखील त्याला सहकार्य मिळतं. त्याच्यामुळे ते हा कार्यक्रम आम्ही यशस्वीमध्ये करण्यामध्ये त्या ठरत आहोत. याच वर्षी ही पद्धत आम्ही वापरण्याचा प्रयत्न करत आहोत. राम प्रतिष्ठानच्या वतीने जी बालकुमची मानाची हंडी आहे आणि बालकुमच्या मानाची हंडीचं गेले 24 वर्षे त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या 24 वर्षाच्या याच्यामध्ये बालकुम नाक्यावरती जी आपण दहीहंडी त्या ठिकाणी उत्सव करतो आणि दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून आज आपल्याला या संपूर्ण बालकुम नगरीमध्ये आपल्याला सर्वांनाच ही दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम त्या ठिकाणी बघण्यासाठी मिळतो. आणि याच्यामध्ये आम्ही स्थानिकांसाठी त्या ठिकाणी बक्षिसं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि महिलांसाठी जे आकर्षित त्या ठिकाणी बक्षिसं आपण जी महिलांची जी टीम येते तर त्या महिलांसाठी त्या ठिकाणी आपण बक्षिसं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तसंच आपण बाहेरनं जे गोविंदा त्या ठिकाणी आहेत म्हणजे ठाणे असेल, मुंबई असेल, हे नवी मुंबई असेल, भाईंदर असेल या भागातनं येणारे जे गोविंदा पथक आहेत त्या गोविंदा पथकांना आपण 9 थराची जी हंडी जो थर लावेल त्याला 2 लाख रुपये ठेवण्यात आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये 8 थर जो लावेल त्याला 25,000 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे आणि 7, 6, 5 आणि ह्या सर्व जे थर त्या ठिकाणी लावतील त्यांनाही आपण रोख रक्कम त्या ठिकाणी देणार आहोत आणि बक्षीस त्या ठिकाणी ट्रॉफी त्या ठिकाणी देणार आहोत. तर हे सर्व आपण पारितोषिक त्या ठिकाणी ह्या पद्धतीचे ठेवण्यात आलेले आहेत. सर्व सुरक्षेच्या माध्यमातून शासनाच्या धोरणानुसार आपण आपण नियमानुसार ही सर्व दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम करणार आहोत. हे त्याचं साऊंड सिस्टीम त्या ठिकाणी असेल किंवा मग ॲम्ब्युलन्सची व्यवस्था त्या ठिकाणी असेल किंवा मग आपल्याला मॅट त्या ठिकाणी खाली टाकली पाहिजे ती व्यवस्था त्या ठिकाणी असेल किंवा आपण जे वरती त्या ठिकाणी शेवटच्या थरावरती जो पोरगा त्या ठिकाणी चढतो तर त्या मुलाचंही त्या ठिकाणी आपण रोप लावून त्याची सुरक्षा त्या ठिकाणी आपण बघतो. म्हणजे कुठल्याही गोविंदाला कुठलाही मार लागणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेऊनच आपण ह्या दहीहंडी उत्सव त्या ठिकाणी आपण साजरा करतो. आणि याच्यामध्ये ह्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थिती दाखवणार आहेत आणि सिनेकलाकारही त्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला येणार आहेत. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण ह्या संपूर्ण बालकुम ग्रामस्थ बालकुम नाक्यावरती ही दहीहंडीचा उत्सव त्या ठिकाणी आपण साजरा करणार. सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं जी पारितोषिक आपण जे ठेवण्यात आलेलं आहे हे 21,000 रुपये आणि जे बाकीचे पथकही येतील त्यांनाही आपण पारितोषिक आपण ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यांची संपूर्ण सुरक्षितेचा भाग जो आहे तोही त्या ठिकाणी आम्ही आमच्या संस्थेकडनं त्या ठिकाणी आम्ही पार पाडणार आहोत. भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेशजी कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. कोलकाता, बदलापूर तसेच अन्य ठिकाणी सातत्याने महिला व चिमुरड्यांवर होणाऱ्या विकृत बलात्कारांना केवळ फाशीच देण्याचा कायदा करण्यात यावा या मागणीसाठी भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेशजी कदम यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता ठाणे महानगरपालिका चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना महेश कदम यांनी लोकांना कायद्याची भीती राहिली नाही यासाठी शक्ती कायदा लवकरात लवकर पारित झाला पाहिजे. त्यामुळे असे निंदनीय प्रकार करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा होईल. यावेळी उपस्थित आंदोलन करणाऱ्यांनी नराधमाला फाशी द्या अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनाच्या ठिकाणी आरोपीला फाशी दिल्याची एक प्रतिकृती उभारण्यात आली होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण देशभर आज जी क्रूर घटना आपल्या बदलापूरमध्ये घडलेली आहे. 4 वर्षाच्या नरागस मुलीवरती अक्षय शिंदे नावाच्या नराधमानी
पाशवी बलात्कार करून आज तिला पूर्णपणे वेदनामय करून ठेवलेला आहे. अशा नीच वृत्तीच्या या अक्षय शिंदेला लवकरात लवकर फासावर चढवण्यात यावं म्हणून भारतीय मराठा संघातर्फे आज हे निदर्शन करण्यात येतं आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवरती या महाराष्ट्रात सुद्धा शक्ती कायदा लागू करण्यात यावा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये असे नीच प्रवृत्तीचे अमाप अक्षय शिंदे ही पिलावळ अजून कुठे ना कुठे असणार आहेत. माझी या देशाच्या महामहिम राष्ट्रपती आदरणीय द्रौपदीबाई मुर्मू यांना संपूर्ण देशभरातून या महाराष्ट्रातून छत्रपतींच्या महाराष्ट्रातून संपूर्ण नारी शक्तीकडून एक विनंती आहे की आपण एक महिला आहात. आज आपल्याला एका महिलेला दुसऱ्या महिलेच्या वेदना नक्कीच समजू शकतात. आपल्याकडे शक्ती कायद्याचा पूर्ण फाईल आणून ठेवलेली आहे राज्य शासनाने, पण दुर्दैवी आहे की आपल्याला त्याच्यावर सही करायला वेळ नाही आहे. लवकरात लवकर आपण त्यावर सही करून हा शक्ती जो कायदा आहे नारी शक्तींसाठी, त्या नारींवरती जो पाशवी बलात्कार होतो, अत्याचार होतो, त्यांच्या विरोधात अशा नराधामांना 21 दिवसाच्या आत फासावर लटकणं हे काळाची गरज आहे. आणि याच्यासाठी हा कायदा अंमलात आणल्यानंतर जी काय राष्ट्रपतींची सही लागते ती सही आपण लवकरात लवकर करावी अशी महाराष्ट्रातील तमाम माझ्या माय बहिणी लेकींकडनं आपणास विनंती आहे. दादा, महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार जे आहेत ते कुठेतरी वाढताना दिसत आहेत. याकडे आपलं प्रदेशाध्यक्ष म्हणून कसं होतं? मुळात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कारण का आरोपीला शिक्षेचा दाखल राहिला नाही आहे. त्याला माहिती आहे की महिन्यामध्ये 6 महिन्यांनी कोणतरी आर्थिक पैसे गरज भागवणारा वकील उभा राहतो. तो पैशाच्या आमिषापोटी त्याला जामीनची व्यवस्था करतो. सिस्टममध्ये एक बाजू प्रवाहामध्ये असते की त्या मुलींना न्याय द्यायचं, तर दुसरा बाजू सिस्टममध्ये असतं की त्या आरोपीला बेल मिळवून द्यायचं. ही प्रवृत्ती जी आहे ना, ही मुळात ही प्रवृत्ती तेव्हाच थांबेल जेव्हा शक्ती कायदा या राज्यात लागू होईल. मी पुन्हा आदरणीय राष्ट्रपतींना विनंती करतोय आणि आपल्या समोर एक गोष्ट सांगू इच्छितोय की पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही आपले महाराष्ट्राचे राज्यपाल राज्यपाल महोदयांना भेट घेऊन भारतीय मराठा महासंघातर्फे एक निवेदन देतोय की या राज्याचं राज्यपाल म्हणून आपण लवकरात लवकर राष्ट्रपती महोदयांना भेटून शक्ती कायद्यावरती सही करून अंमलबजावणी करावी. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी बदलापूर येथे झालेल्या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांवर केला हल्लाबोल. बदलापूर येथील नामांकित शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आणि तेथील नागरिकांनी आंदोलन केले. 10 तास रेल्वे रोखून धरली. या घटनेबाबत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी आज ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, एवढी मोठी घटना बदलापुरात घडली तरी ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांना तिथे जाऊन मुलांच्या पालकांना भेटण्यासाठी वेळ नव्हता, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला आपल्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यास मग्न होते. त्यामुळे त्यांना आपल्या पदावर राहण्याचा काही अधिकार नाही. तसेच हे 3 तिगडा सरकार जास्त दिवस चालणार नाही. शक्ती कायदा लवकरात लवकर आला पाहिजे, त्यामुळे असे प्रकार घडणार नाही. तरी पण निर्भया घटनेनंतर जे कायदे तयार झाले आहेत ते जरी व्यवस्थित राबवण्यात आले तरी अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल. उद्या जो बंद पुकारण्यात आला आहे त्या माध्यमातून आपण झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी तसेच महिलांच्या आर्तकिंकाळ्या ऐकण्यासाठी पुकारला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत, ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, महिला काँग्रेस अध्यक्ष स्मिता वैती, ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, रमेश इंदिसे हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते. महाराष्ट्र के बदलापुर में जो नाबालिग बच्चियों के साथ 4 साल की बच्चियों के साथ हुआ वो शर्मनाक है, वो सभ्य समाज पर धब्बा है, वो हम सबका सिर शर्म से झुकाता है. लेकिन उसके बाद जिस तरह से उस पर लीपापोती की कोशिश करी गई, क्योंकि उस स्कूल में ना CCTV चल रहा था, एक आदमी उनके टॉयलेट साफ कर रहा था और उस स्कूल के 2 बोर्ड मेंबर
सड़कों पर, रेल की पटरियों पर। और मुझे ये सोचकर आज भी विस्मय होता है, मैं हतप्रभ हूं ये सोचकर कि थाने के लोकल जो यहां से चुने हुए विधायक और अब इस प्रदेश के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के पास इतना वक्त नहीं है कि वो बदलापुर जाकर उन बच्चियों के परिवारों से मिले, उन बच्चियों से मिले, उनकी टोलें, उनके दर्द को साझा करें, उनको न्याय की आशा और उम्मीद जताएं। ये सवाल है और हम इस मंच से मांग करते हैं कि एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस को अपने पद पर रहने का कोई हक नहीं है। एक सतारा के लग्जरी रिजॉर्ट में वक्त बिता रहे थे जब ये हो रहा था, एक दिल्ली में जी हजूरी कर रहे थे अपने आकाओं की। तो ये बंदर बाट करके जो तिगाड़ी सरकार चल रही है, इसका अंत बहुत निकट है, लेकिन इसका खामियाजा इस प्रदेश की छोटी छोटी नाबालिग बेटियों को झेलना पड़ रहा है। शक्ति विधेयक कायदा जो है वो अभी तक खारिज नहीं हुआ है। खुद राष्ट्रपति जो है एक महिला है तभी उसने साइन नहीं। शक्ति विधेयक बिल्कुल पारित होना चाहिए, मैं इसके पक्ष में हूँ। हर बार जब महिला के साथ कुछ होता है तो उसी की जिम्मेदारी हो जाती है कि वो सिद्ध करे, उसको बार बार अपना दर्द, अपनी अवहेलना, अपनी पीड़ा झेलनी पड़ती है कोर्ट में बताकर सालों साल। कभी कभी बच्चियों के साथ होता है, वो अधेड़ उम्र की महिलाएं हो जाती हैं, तब जाकर न्याय मिलता है। बिल्कुल फास्ट ट्रैक कोर्ट के जरिए निर्भया के बाद जो कानून यूपीए की सरकार ने बनाया उसमें भी ये सब प्रोविजन है, उसी का पालन कर लें तो बहुत कुछ हो जाएगा। कल महाराष्ट्र बंद की गुहार लगाई गई है, किस तरह की तैयारी? मुझे ऐसा लगता है महाराष्ट्र बंद के माध्यम से हम सोती हुई इस सरकार को जगाने का प्रयास कर रहे हैं। महाराष्ट्र बंद के माध्यम से जो चुप महिलाएं हैं उनकी चीखें इस सरकार के कानों में पड़े, उसको सुनाने का प्रयास कर रहे हैं। कल हमारे प्रदेश कांग्रेस के अध्यक्ष नानाभाई पटोले जी यहाँ पर रहेंगे थाने में और वो इस बंद को लीड करेंगे।